तर आज आपण बोलणार आहोत सुपर बॉयज ऑफ मालेगाव या चित्रपटाबद्दल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमजे वर्षच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. खरं तर ही अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी की माझ्या सिटीची, माझ्या शहराची स्टोरी तुमच्या समोर आलेली आहे. तर या चित्रपटाची जी कथा आहे ती रिव्हॉल्व होते एका सिनेफाईलवरून. त्याला स्वतःची फिल्म बनवायची असते जे रिप्रेझेंट करेल त्याला, त्याच्या मित्रांना आणि त्याच्या शहराला. तर ही कथा आहे शेख नासिर याची. तो एक VHS रेंटल बिझनेस चालू असतो. त्याला खूप आवडत असतं फिल्म्स बघायला, ॲक्शन फिल्म्स, कॉमेडी फिल्म्स. त्याला तो कन्झ्युम करत असतो कंटेंट आपल्यासारखं. तर त्याला एकदा आयडिया येते. त्याला वाटतं की आपण काही ज्या फेमस मूवीज आहेत त्यांच्यातले ॲक्शन किंवा कॉमेडी सीन्स हे एकत्र करून एक स्वतःची मूवी बनवूया विथ क्रिएटिव्ह एडिटिंग. आणि तो बनवतो. लोकांना आवडतं सुद्धा. पण कालांतराने तो बिझनेस ठप्प होतो, कारण पायरसीमुळे पोलिसांची रेड पडते आणि तो बिझनेस ठप्प होतो. आणि नंतर तो काय करतो की आपल्या मित्रांना भेटतो आणि त्यांना सांगतो की आपल्याला एक स्वतःची फिल्म बनवायची विथ मालेगावचा टच, आपला टच. आणि त्याचे मित्र मानतात सुद्धा. तो बनवतो मालेगाव के शोले, जी मूवी अप्रतिम. आत्ताही ती मूवी फेमस आहे. लिटरली आत्ताही खूप लोकांना विचारा तुम्ही आमच्या शहरात मालेगावाला, तर आत्ताही ती मूवी खूप फेमस आहे. तर सुपर बॉयज ऑफ मालेगाव हा चित्रपट मुख्यतः फ्रेंडशिप, क्रिएटिव्हिटी अँड एक युनिकनेस आमच्या मालेगावचा याबद्दल भाष्य करतो. शेख नासिरची जी मालेगाव का शोल आहे ही हिट होते. त्यानंतर खूप काही वादविवाद होत असतात, कारण जसं हिट होते फिल्म तसं आपल्याला फेम मिळालं असतं नवीन आणि खूप क्युरिओसिटी असते, खूप एक्साइटमेंट असते आणि त्यामध्ये आपण आपले मित्र गमावून बसतो. सेम गोष्ट घडते शेख नासिर यासोबत. आणि एक ट्विस्ट घडतो नंतर. जो शफीक असतो त्याचा मित्र, तर त्याला कॅन्सर होतो अँड याला वाटतं की नाही यार, या मुलासाठी आपण काय करावं. शेख नासिरला एक आयडिया सुचते. एका इंटरनॅशनल फिल्म कडून इन्स्पायर्ड होतो आणि तो बनवतो मालेगाव का सुपरमॅन, विच वॉज अ ग्रेट हिट येट टुडे. आणि ती अजरामर मूवी लोकांना भेटते. त्या मूवी मागची जी स्टोरी आहे, जी कथा आहे, ते आपल्याला या सुपर बॉयज ऑफ मालेगावमध्ये बघायला भेटेल. तर हा चित्रपट डायरेक्ट केला आहे रीमा कागदी यांनी. तर याचे प्रोड्युसर्स आहेत रितेश सिद्धवानी, फरहान अख्तर, जोया अख्तर आणि रीमा कागदी हरसेल्फ. वेल, या चित्रपटाला म्युझिक दिलं आहे जावेद अख्तर यांनी. इतकं सही म्युझिक दिलं ना यार, लाईव्ह मजा येते. आणि आमच्या ज्या शहराची जी वाईब आहे ना ती तुम्हाला फील होईल. खरं सांगायला गेलं तर या मूवीची जी कास्ट आहे, भाई सॅल्यूट. इतकी प्रॉपर कास्ट घेतलेली आहे. या मूवीमध्ये आदर्श गौरव हा मुख्य भूमिका निभावतोय नासिर शेख या डायरेक्टरचे. शफीकची भूमिका निभावतोय शशांक अरोरा. तर नुकताच आगामी चित्रपट छावा यातून आपल्याला दिसलेला विनीत कुमार सिंग हा भूमिका निभावतोय फारुख द रायटर. याद रखिए, रायटर बाब होता है. तर अक्रमची भूमिका अनुज सिंग दुहान याने केलेली आहे. इरफानची भूमिका साकिब अयूब याने केलेली आहे. अनमोल कजानी याने नदीमची भूमिका निभावली आहे. मुस्कान जाफरी हिने पण खूप अप्रतिम काम केलेलं आहे या चित्रपटामध्ये. जर तुम्ही सिनेफाईल असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आपण काही स्वतःची मूवी बनावी, तर तुम्ही हा चित्रपट नक्की बघा. तुम्ही इन्स्पायर व्हाल, तुम्हाला आयडियाज येतील खूप काही. अँड खरंच सांगायला गेलं तर ना, लाईक मला मजा आली ही मूवी बघताना, कारण स्वतःच्या शहराची स्टोरी आहे यार. माझ्या शहराची स्टोरी आजकाल आता तुमच्या समोर आलेली आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघा. जर तुम्ही बघितला असेल तर मला खाली कमेंट करून सांगा तुम्हाला हा मूवी कसा वाटला. काय चला, बाय बाय. भेटूया एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये एमजी वर्षच्या.